कल्याणपुर के वालधुनी इलाके में रेलवे ने 50 साल पुराने स्कूल को 28 जनवरी तक खाली करने का नोटिस भेजा है। स्कूल प्रशासन और छात्र इसका विरोध कर रहे हैं और शैक्षिक भविष्य को लेकर चिंता व्यक्त की जा रही है। स्कूल ने न्यायालय में आवेदन भी किया है। कल्याणपुर के वालधुनी इलाके में स्थित एक स्कूल को रेलवे द्वारा 28 जनवरी तक स्कूल खाली कराने का नोटिस भेजा गया है। रेलवे अस्पताल के सामने स्थित यह स्कूल पिछले 50 वर्षों से इसी स्थान पर चल रहा है, जिसमें 400 से अधिक छात्र पढ़ाई कर रहे हैं। रेलवे के इस फैसले का विरोध स्कूल प्रशासन, शिक्षक, अभिभावक और छात्रों ने किया है। खासकर 10वीं की परीक्षा के समय इस कार्रवाई को लेकर चिंता व्यक्त की जा रही है। स्कूल के निदेशक ज्ञानेश्वर मराठे ने कहा कि यदि रेलवे इस कार्रवाई को परीक्षा के समय लागू करता है तो 400 छात्रों के शैक्षिक भविष्य पर संकट आ सकता है। इसी बीच स्कूल प्रशासन ने इस फैसले के खिलाफ न्यायालय का दरवाजा भी खटखटाया है। मराठे ने रेलवे से मांग की है कि स्कूल को एक उचित समय सीमा दी जाए ताकि छात्रों का शैक्षणिक नुकसान न हो। सर, मैं आप लोग से हाथ जोड़ के बोलना करना चाहती हूँ कि आप लोग ऐसा कुछ मत कीजिए कि ये सारे बच्चे को देख रहे हैं आप सब लोग कि इनके साथ सारा पूरा भविष्य जुड़ा हुआ है। इन लोग की साल भर की पढ़ाई है और कोई एक बच्चा नहीं है, यहाँ हज़ारों बच्चे हैं। तो मैं आप लोग से विनती करना चाहूँगी कि ऐसा आप कुछ मत कीजिए और कर भी रहे हैं तो आप बाद में कीजिए। अगर आप लोगों का जो भी प्रॉब्लम है वो सबके साथ बैठ के मीटिंग करके आप उसका सलूशन निकालिए। उसके पास कुछ जो डिस्कस होता है वो सब आप सबको बताइए। उसके बाद आपको जो करना है वो कीजिए, लेकिन कुछ भी करने से पहले सर बच्चों के बारे में सोच के कीजिए। जी हाँ, बच्चों का भविष्य बिगाड़िए मत। बहुत ही छोटे छोटे बच्चे हैं, यहाँ से जूनियर KG से लेकर 8वीं 10वीं तक से बच्चे, उनके बारे में सोच के सब कीजिए जो भी आपको करना है। प्लीज़ रिक्वेस्ट कर रही हूँ मैं आपसे। आम्ही या शाळेच्या शिक्षिका आहोत आणि आता आमच्या मुलांच्या परीक्षा वगैरे सुरू आहेत। आम्ही प्रशासनाला पूर्ण कॉपरेट करण्यासाठी रेडी आहे, पण आता आमच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की आमच्या 10वीच्या मुलांचे प्रिलियम्स वगैरे चालू आहेत। जो पण काय त्यांना मदत हवी असेल आम्ही करायला तयार आहोत, पण आता आम्हाला 2 वर्षाची तरी मुदत रेल्वेने आम्हाला द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करत आहोत। कारण की आता 2 महिन्यामध्ये सगळ्या प्रिलियम्स वगैरे सुरू होतील आणि आम्हाला मॅनेज करायला थोडा टाईम हवा आहे। सडनली एवढ्या मुलांना आम्हाला पूर्ण प्रस्थापित करणं थोडंसं कठीण जाणार आहे। तरीसुद्धा आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहोत की मुलांकडे बघून, मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघून त्यांनी आम्हाला कोऑपरेट करावं आणि आमची विनंती मान्य करावी। 68 पासून सोशल वेलफेअर कमिटी ही शाळा कार्यरत आहे। 1968 पासून तर 2023 पर्यंत कधीही रेल्वे प्रशासन किंवा कुठल्याही रेल्वे अधिकाऱ्याने इथे कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही। कदापि कुठल्याही प्रकारचं भाडं किंवा ॲग्रीमेंट आम्हाला मागितलं नाही। नंतर 2023 मध्ये एक पत्र आलं आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असल्यास सादर करा। तर आम्ही सांगितल्याप्रमाणे की पूर्वजांकडे आमचे कागदपत्र आहेत, आम्हाला शोधायला वेळ लागेल किंवा कदाचित नसतीलसुद्धा, पण एवढे वर्ष तुम्ही काय करत होते, एवढे वर्ष आम्हाला का कळवलं नाही? एवढे जवळजवळ 50 वर्षाचा पिरियड झाला, तेवढ्या वर्ष तुम्ही कधी आम्हाला पत्रव्यवहार केला नाही। अचानक पत्रव्यवहार करून केस कशी काय दाखल केली? तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की पुढील प्रोग्रामासाठी किंवा प्रोजेक्टसाठी रेल्वेला जागा एकवार करायच्या सर्व। तरी अजून ह्या आमच्या विभागामध्ये जिथे आमची शाळा चालू आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रकल्प आलेला नाही आहे। मी त्यांना तसं पत्राद्वारे लिहून दिलं की जर प्रकल्प आल्यास मी शाळा खाली करायला तयार आहे। तरीसुद्धा त्यांनी 2024 17 सप्टेंबर रोजी मला एक ऑर्डर पाठवली, काय ना पैठणकर PV पैठणकर साहेब यांच्या स्वाक्षरीने की तुम्ही 2,44,00,000 रुपये भाडं भरा किंवा 15 दिवसामध्ये शाळा खाली करा किंवा आम्ही त्याला सील मारू। तसेच परत आम्ही 4 दिवसानंतर कल्याण न्यायालयामध्ये अपील दाखल केली याच्या विरुद्ध। अपील दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी कोर्टात रिपोर्टसुद्धा केलेली आहे की चालू असून यांना परत 21 जानेवारी 2025 रोजी सेम ऑर्डर 2024ला दिलेली। परत प्रशासन अधिकारी, रेल्वे प्रशासन अधिकारी आमच्या शाळेच्या कार्यालयात आले आणि सांगितलं आम्ही उद्या 5 वाजेपर्यंत तुमची शाळा सील करणार आहोत। त्यामुळे आम्ही हवालदिल झालो। आमचे पॅरेंट्स, आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि मित्रपरिवार वर्ग, त्या निमित्ताने आज आम्ही सर्व पॅरेंट्स आणि विद्यार्थी लोकांना बोलून महेश शेठ गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख, तसेच श्रीकांत शिंदे साहेब, कल्याण पूर्व खासदार
यांना निवेदन दिले की आम्हाला याच्यापासून मदत करा आणि आम्ही विनंती करून यांची मदत मागत आहे, तरी रेल्वे प्रशासनाने अजून आमचं न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशी मी शासन दरबारी माझी विनंती मांडतो.